हाय हॅलो. आज आज खूप काही झालं लिटरली. म्हणजे आज मी असं काही शिकलोय जे असं एकदम समथिंग रिली युनिक यानी इन द सेन्स की सॉरी फॉर डिस्टर्बन्स. डे लाईट आहे थोडंसं, त्यामुळे आपण याचा वापर करू आज. नॉट द नाईट. सो व्हॉट आय लर्न टुडे, यानी आज मी काय शिकलो. आज मी जे काही शिकलो ते इतकं जबरदस्त शिकलो ना की इट वॉज लाईक की ये कुछ नाही. आणि काहीतरी मेसेज आलाय मला सांचीचा वगैरे, मी नंतर पाहतो. लेट मी शूट दिस थिंग. ओके. सो आज मी केलं कसं या पहिले मी सांगतो. हॅलो, दिस इज दी व्हॉट आय लर्न टुडे. आणि आज मी काय शिकलो. आजची तारीख आहे 8 जुलै 2020 आणि वाजले आता दुपारचे 2:30 वाजले. ओके, 14:27. सो आज मी जे काही शिकलोय ना तर ते तुम्ही आता क्लिपमध्ये बघा. हॅलो, मी आज एक अशा व्यक्तीला इंट्रोड्यूस करत आहे जो व्यक्ती क्वाईट इम्पॉर्टंट फॉर मी. आणि मला असं वाटते की आपण या व्यक्तीसोबत आपण जेव्हा भेटता तेव्हा आपण एक बेटर लाईफ क्रिएट करतो. येस, हा व्यक्ती हा नेहमी तुमच्या सोबत राहतो, तुमच्या नेहमी म्हणजे एव्हरी टाइम तुझ्या सोबत राहतो. येस, इट वॉज द रिअली क्लोजेस्ट पर्सन टू यू. येस, लेट मी इंट्रोड्यूस यू अ पर्सन. हाऊ यू फील. कसं वाटतं. येस, म्हणजे आज मी कसं एकदम स्वतःला बघून राहिलो त्यामुळे कसं अजीबसं वाटत आहे. सो काय म्हणायचं तुला आमच्या. येस, इट वॉज ग्रेट. या म्हणजे मी अशा पद्धतीचं पहिल्यांदाच करत आहे आणि मला असं वाटलं नव्हतं की असं गोष्ट होईल बा. बट इट वॉज रिअली ग्रेट टू पार्ट ऑफ युअर व्हिडिओ. सो त्यांनी जे सांगितलंय तर आपण त्याला फॉलो करू डेफिनेटली. येस, आणि आता तुम्हाला समजा बघायचं असेल की आम्ही हे कसं केलं आहे. सो वॉच फॉर. सो कसं वाटलं तुम्हाला क्लिप. म्हणजे इट वॉज रिअली ग्रेट. खूप काही म्हणजे एकदम कठीण नाही आहे. मला स्टार्टिंगला खूप असं वाटत होतं का डुप्लिकेट करणं वगैरे म्हणजे असं खूप कठीण काम आहे वगैरे. म्हणजे युजली VFX ग्राफिक्सचं काम लागतंय. बट जेव्हा आपण या गोष्टीमध्ये शिकत जातो तेव्हा आपल्याला माहीत पडते की हे कठीण नाही आहे. इट वॉज क्वाईट इझी. बहुत इझिली काम होत आहे. बहुतच इझी असं. आणि युजली हे काय एडिटिंगमध्ये हे VFX किंवा मोठमोठ्या सॉफ्टवेअरमध्ये नाही. युजली प्रीमियर प्रो मध्येच मी सगळ्या एडिटिंग केलं आणि आय वॉज लाईक रिअली अमेझिंग. येस, आता मी हे कसं केलं आहे तर याच्यासाठी मी एक प्रॉपर डिस्क्रिप्शन लिहिल, एक लिंक देईल. GFX मेंटॉर इम्रान अली हे एक एडिटर आहे. त्यांनी अशी ट्रिक सांगितली डुप्लिकेट बनवायची. म्हणजे कशाप्रमाणे डुप्लिकेट बनवता येते बा. तर मी त्यांची लिंक या व्हिडिओ खाली ऑफकोर्स डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करेन. जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर इट वॉज रिअली गुड. कारण याच्यामुळे जो इफेक्ट क्रिएट होतो ना इट वॉज रिअली अमेझिंग. येस, आणि जे मनाला जे शांती भेटते ना की आज हे केलं मी आणि हे बहुत अमेझिंग आहे. येस, सो इट फील्स रिअली गुड. म्हणजे हे इतकं जबरदस्त फील होते ना का यू डोंट म्हणजे कळणार नाही का हे कशाप्रमाणे. येस, आणि मी जेव्हा म्हणजे यासाठी काही पोझिशन नाही, फारसं काही नाही. ओके, तुम्ही तो व्हिडिओ बघा अगोदर ते कशाप्रमाणे केलं आहे फर्स्ट ऑफ ऑल. तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळं गोंधळ कशाप्रमाणे केलं आहे. त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं नाही ते मी सांगतो आता. ओके,
फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ बनवताल डुप्लिकेटवाला, तर अशीच हे तुमचा कॅमेरा स्टेबल असला पाहिजे. म्हणजे कॅमेरा तुमचा मुव्हिंग नसला पाहिजे. जर तुमचा कॅमेरा मुव्हिंग असेल ना, तर खूप कठीण होऊन जाते काम करणं. व्हाय कठीण म्हणजे इम्पॉसिबल ना, पण थोडंसं कठीण होते. व्हाय? कारण जेव्हा आपण कॅमेरा मुवमेंट करतो, तर कॅमेरा मुवमेंट केल्यावर नाही का आजूबाजूच्या गोष्टी चेंज होतात. म्हणजे समज जर माझा हा पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणजे कॅमेरा माझ्या समोर आहे, तर माझ्या मागचं दिसून न राहत आहे. बट समज जर हाच कॅमेरा या साईडला असेल तर माझ्या मागचं दिसेल, याला इकडचं नाही दिसणार. राईट? सो दोज थिंग्स आर डिफरंट. ओके, गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ओके, तर जेव्हा अशा प्रकारे शूटिंग करायच्या वेळेस ना, ट्राय टू अंडरस्टँड की नाही का कॅमेरा स्टेबल ठेवा. स्टेबल म्हणजे ज्या पोझिशनवर तो कॅमेरा ओरिजिनल पोझिशनवर आहे बिलकुल त्याच पोझिशनवर ठेवा. बिलकुल त्याचा फ्रेम नाही हलवायचा, ट्रायपॉड नाही हलवायचा, त्याची हाईट बिलकुल काही चेंज नाही करायचे. यस, इव्हन तू जस्ट स्टार्ट आणि रेकॉर्ड ऑन आणि ऑफ, दॅट्स इट. बाकी बिलकुल हलकाचं पण फ्रेम हे नाही करत. कारण हलकीशी पण थोडासा जर कॅमेरा हलला ना, तर एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम होऊ शकते. हे जे मी डुप्लिकेट केलं आहे हे मास्किंग थ्रू केलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय प्रीमियर प्रो मध्ये नाही का मास्किंग करता येते पेन टूलनी डॉट्स क्रिएट करायचे, डॉट्स एकमेकांना कनेक्ट करायचे, आणि त्यानंतर एक ओरिजिनल फाईल आणि एक पुराणी फाईल. म्हणजे पहिली जे फाईल आहे त्याच्यामध्ये मी आहे आणि दुसऱ्या फाईल्स मध्ये मी दुसरा आहे. ओके, ते दोन अलग अलग फाईल आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली मी एक बंद आहे, बट दोन अलग अलग व्हिडिओ फाईलमध्ये. त्या दोन अलग व्हिडिओ फाईलमध्ये नाही का मधातून नाही का मास्किंग करावं लागते. मास्किंग मध्ये एक डॉट्स क्रिएट करावं लागते, ज्याच्यामध्ये हे वाली व्हिडिओ फाईल आणि ही वाली व्हिडिओ फाईल एकत्र आणून लागते, तेव्हा आपण सोबत दिसतो. सो इट वॉज क्वाईट गुड. बहुत जबरदस्त फॅक्टर आहे. पहिली पोझिशन झाली की जेव्हा डुप्लिकेट करायच्या वेळेस नाही का तुमचं ट्रायपॉड किंवा तुमचा कॅमेरा एकाच दिशेने असला पाहिजे, म्हणजे स्टेबल असला पाहिजे, मुव्हिंग नसला पाहिजे. मुव्हिंग असला तर थोडंसं कठीण होऊन जाते, असं नाही म्हणत नाही, होत कठीण होते. इट वॉज क्वाईट टफ. बट तो नेक्स्ट लेवलचा पार्ट आहे. तो एक प्रकारे प्रो लेवल जे समजा प्रो एडिटर असतात ना, ते लोक तशाप्रमाणे करतात. कारण त्यामध्ये बहुत मास्किंग करावं लागते, छोट्यातले छोटे डॉट्स पकडावं लागतात. म्हणजे हे असे एजेस दिसत नाही, हे एजेस एक एक पकडावं लागते, पिक्सल बाय पिक्सल झूम करावं लागते. बहुत ही कठीण काम असते. बट जेव्हा स्टेबल कॅमेरा असतो ना, तर कॅमेरा म्हणजे काम तेवढं हलकं होऊन जाते. ओके, सो इट्स क्वाईट गुड. तर हे झाली टेक्निकल गोष्ट. बट अजून दुसऱ्या काही गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या डुप्लिकेट सोबत बोलता, म्हणजे मी जेव्हा असं बोलण्याचा प्रयत्न केलाय डुप्लिकेट सोबत, म्हणजे तर तेव्हा काय करायचं की म्हणजे पहिलं कसं आहे, म्हणजे हाऊ आय डू दॅट. म्हणजे पहिले मी सांगतो कशाप्रमाणे केलं. मी ते व्हिडिओ लिंक मध्ये क्लिअरली तुम्ही बघालच, पण मी थोडंसं प्रॉपरली सांगतो. पहिले मी माझी व्हिडिओ फाईल शूट केली. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये मी असं बसून आहे. ओके, आणि मी जे बोलून राहिलोय ते मी रेकॉर्ड करतोय माझ्या मोबाईल फोनमध्ये. त्याच्यामध्ये मी तू कसं आहे आणि व्हॉट यू फील अबाउट इट. ओके, सो ह्या गोष्टी मी रेकॉर्ड करतोय माझ्या फोनमध्ये. ओके, आता हे झालं पहिला पार्ट. तर दुसऱ्या पार्टमध्ये काय, मी कॅमेरा माझा स्टेबल आहे, त्याच्यामध्ये माझा हा इथे बेड दिसून राहिलाय, पलंग दिसून राहिला. या पलंगावर मी एक पोझिशन सेट केली तर मी इथेच बसेल बा. ओके, तर मी जस्ट कपडा चेंज केला आणि त्यानंतर मी इथे बसलो, आणि त्यानंतर मी रेकॉर्ड केलेली जी ऑडिओ फाईल आहे ना, ते कानात हेडफोन्स टाकले आणि त्यानंतर पुन्हा ऐकले. तर मी जे बोललो होतो ना, त्यालाच मी एक प्रकारे रिप्लाय दिला. तर माझ्यासमोर कोणी होतं नाही, म्हणजे इथे कोणी होतं नाही. सो इट जस्ट लाईक माझा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे असा आहे, आणि मी बघून राहिलोय, पण समोर तर कोणीच नाही, पण बघून राहिलोय, त्याला अँसर देऊन राहिलोय. आणि अँसर म्हणजे काय, जे मी ऐकलं रेकॉर्डिंग मध्ये, जे मी रेकॉर्ड केलं होतं सेम अँसर देऊन राहिलोय. सो इट वॉज क्वाईट गुड. म्हणजे समज जर आपण ऑडिओ सिंक्रोनाइज केलं ना, तर बहुत ही जबरदस्त बनते आहे. यस, आणि समज जर याच्यामध्ये प्रॉपर स्क्रिप्ट असेल ना, सांगण्याचा जो मेमो क्लिअर अप असेल ना, तर आपण बहुत चांगले डुप्लिकेट सीन बनवू शकतो. बहुत जबरदस्त बनते आहे. लिटरली आय एम टेलिंग यू, खूप कठीण काही काम नाही. मला असं वाटत होतं काही खूप कठीण काम आहे, बट इट वॉज नॉट. इट वॉज क्वाईट गुड. बहुत ही जबरदस्त आहे. येस, सो तुम्ही पण ट्राय करा ऑफकोर्स. कारण समजा तुम्ही असं म्हणत आहे की तुम्ही एक फिल्म मेकर आहे आणि तुम्हाला असं अशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर डेफिनेटली तुम्ही या सगळ्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा पॅशन फॉलो करा, आणि त्यानंतरच तुम्ही या सगळ्या गोष्टीवर डिसाईड करा. दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करता, म्हणजे ज्याप्रमाणे एडिटिंग असो किंवा तुमच्या टार्गेट पर्यंत जाण्यासाठी जेवढे काही परिश्रम तुम्ही घेता,
तर यासाठी जेवढी काही स्टडी करायला लागते ते स्टडी करा ऑफकोर्स, कारण हे बहुत महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट असं म्हणायचं आहे की आपण एक पर्टिक्युलर पर्सन असतो फ्रॉम वन स्टेज टू अनदर स्टेज. म्हणजे ज्या पोझिशन मध्ये असतो ना जिथे आपण म्हणतो की अरे यार मला काहीच एडिटिंग येत नाही, आणि त्यानंतर आपण असं म्हणतो ना की यार आय एम द रिली एक्सपर्ट. तर हा जो टाइम स्पॅन आहे ना, या टाइम स्पॅन किती असतो हा टाइम स्पॅन? तर हा टाइम स्पॅन असतो 10,000 घंटे, 10,000 आवर्स. ऑब्व्हियसली कोणत्याही व्यक्तीला एक बिगिनिंग पासून ते एक्सपर्ट पर्यंत जाण्यासाठी एक मिनिमम टाइम आहे तो आहे 10,000 घंटे. म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये 10,000 घंटे तुम्ही एका पर्टिक्युलर गोष्टीवर फोकस करता, तेव्हाच तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये एक्सपर्ट होता. टिल देन यू आर नॉट. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड की हे गोष्ट तुम्हाला करायचीच आहे. समजा जर तू असं म्हणत आहे की मी एक फिल्म मेकर आहे आणि मला या साऱ्या गोष्टी करायचं आहे, तर तुला तुझ्या लाईफ मध्ये 10,000 घंटे तुला या गोष्टीवर द्यावं लागेल. जर तू असं करत नाही आहे तर त्यामुळे तुझी क्वालिटी खराब होईल आणि त्यानंतर समोर येण्याचे तुला जे चान्सेस आहेत ते बहुत कमी होईल आणि तू तुझ्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्याचे चान्सेस अजून कमी होईल. सो ट्राय टू अंडरस्टँड की जेवढी पढाई तुम्ही, आणि हे डिपेंड करते, म्हणजे हे असं नाही आहे की 10,000 घंटे म्हणजे जस्ट लाईक मी जस्ट झालो आणि त्यानंतर जस्ट हप्ताभर काम केलं त्यानंतर काहीच नाही केलं, 4 वर्षानंतर म्हणत आहे की मी 10,000 घंटे मी इन्व्हेस्ट केले या गोष्टीवर, सो आय एम रिअली गुड विथ दॅट. असं काही हे नाही. इट्स समथिंग रिअली, म्हणजे हे वेगळं असतंय. इट्स नॉट वन थिंग. यस, 10,000 घंटे म्हणजे जस्ट लाईक याच्यामध्ये झोपणं हागणं काउंट होत नाही. याच्यामध्ये 10,000 घंटे म्हणजे तुम्ही या गोष्टीमध्ये, म्हणजे या एडिटिंग किंवा जे काही, माझं एडिटिंग वगैरे फोकस नाही, म्हणजे मला समोर जाऊन एडिटर नाही बनायचं आहे. बट कसं आहे की ॲज अ फिल्म मेकर आपल्याला एडिटिंग बद्दल इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. ॲज अ डिरेक्टर एडिटिंग बद्दल इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. कारण अशा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण एडिटिंग थ्रू पॉसिबल होऊ शकतो, जे रिअल लाईफमध्ये पॉसिबल होत नाही. सो हे अंडरस्टँड असणं, एका डिरेक्टरला अंडरस्टँड असणं गरजेचं आहे. येस, जर मला माहीतच नसतं की डुप्लिकेट एवढं इझिली पॉसिबल होते तर मी कधी विचारच नाही केला असता, कारण ऍक्च्युअलमध्ये असं काही गोष्ट होत नाही. या ऍक्च्युअलमध्ये मी माझं डुप्लिकेट कसं काही क्रिएट करू आणि कशाप्रमाणे एका फ्रेममध्ये आणू, इट वॉज क्वाईट डिफिकल्ट, क्वाईट अनरिअलिस्टिक. येस, बट मला एडिटिंगचं नॉलेज आहे त्यामुळे मी हे समजू शकतोय, त्यामुळे मला माहित आहे की हे पॉसिबल होते. तर एडिटिंगमुळे नाही का तुम्हाला माहीत पडते, ॲज अ फिल्म मेकर तुम्हाला माहीत पडते की तुमच्यापाशी किती पॉवर आहे आणि तुम्ही त्या पॉवरचा किती प्रमाणे वापर करू शकता. येस, समजा तुम्ही फिल्म मेकर आहे, तुम्हाला एडिटिंगचं थोडं बहुत नॉलेज असणं गरजेचं आहे. महत्वाचं नाही आहे की तुम्ही एडिटिंग किती फास्ट करत आहे, किती चांगली करताय, किती नाही करत आहे. नो, एडिटिंग फक्त तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. दॅट्स इट. हात लावायची गरज नाही. ॲज अ फिल्म मेकर तुम्हाला फक्त माहीत असणं गरजेचं आहे की कलर ग्रेड कसं केलं जाते, कलर ग्रेड केल्यानंतर माझी इमेज क्वालिटी कशी होईल, त्यानंतर VFXचं काम कशाप्रमाणे, मास्किंगचं काम कशामध्ये, रोटोचं काम कशाप्रमाणे. मी रोटो अजूनपर्यंत शिकलो नाही. रोटो म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये नाही का आपलं बॅकग्राऊंड ब्लर करते आणि सब्जेक्टला फोकस करते. जरी समजा जर कॅमेरामध्ये सगळं काही फोकस असेल ना तरीही तुमचं बॅकग्राऊंड ब्लर करते. याला म्हणते रोटो इफेक्ट. मला हे शिकायचं आहे. ऑफकोर्स मी याला आता थोडं हळूहळू शिकेल, बट याच्यामध्ये पण मला मास्टरी करायची, कारण त्याच्यामुळे काय होते की एक प्रकारे मस्त एक कॅरेक्टर असा विविड दिसतो, म्हणजे एक प्रकारे फोकसमध्ये राहतो आणि मागचा बॅकग्राऊंड ब्लर होतो. त्यामुळे नाही का पाहणाऱ्याचा म्हणजे जो ऑडियन्सचा जो दृष्टिकोन होतो तो पूर्ण कॅरेक्टरवर फोकस राहतो, ना की दुसऱ्या गोष्टीवर. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, काही काही व्हिडिओमध्ये तुम्ही अनफोकस होता आणि काही काही माझ्या स्क्रीनकडे लक्ष देता. सो इट वॉज हॅपन बिकॉज ऑफ दॅट की या मोबाईलमध्ये सगळं काही फोकस होऊन राहिलं आहे. ओके, रोटो इफेक्ट हे प्रीमियर प्रो मध्ये किंवा एडिटिंग मध्ये वापरतात, बट इनबिल्ड कॅमेरामध्ये पण असतात. त्याला लेन्सेस थ्रू आपण ॲपरेचरची व्हॅल्यू कमी जास्त करून आपण अशा प्रकारचे इफेक्ट्स क्रिएट करू शकतो. मोस्ट ऑफ द मूवीमध्ये हे सगळ्या गोष्टी कॅमेरा थ्रूच होते, एडिटिंग थ्रू होत नाही. एडिटिंग थ्रू होते बट मोस्ट ऑफ द जण नाही करत, कारण एडिटिंग थ्रू केलेले जी इफेक्ट्स आहे किंवा जे ट्रान्झिशन आहे ते इतकी इफेक्टिव्ह वाटत नाही, जे कॅमेरामधून लेन्समधून जे आपण पिक्चर क्वालिटी जनरेट करतो ना, जे ओरिजिनल पिक्चर क्वालिटी ते बहुत ही जबरदस्त वाटते. बट आता माझ्यापाशी तर छोटा बजेट आहे, छोटा सेटअप आहे, माझ्यापाशी DSLR कॅमेरा नाही आहे, माझ्यापाशी जस्ट मोबाईल आहे, तर ठीक आहे, माझा हा जुगाड आहे. छोट्याशा जुगाडमध्ये मी या सगळ्या गोष्टी हँडल करत आहे. इट वॉज गुड. या आणि वन थिंग इज दॅट की मी हे गोष्टी शिकून राहिलो आहे आणि याला इम्प्लिमेंट करत आहे, तर मला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स अजून वाढत आहे आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मला असं वाटतंय की येस आय कॅन मेक इट.
सो दिस इज व्हॉट आय लर्न टुडे. ऑफकोर्स दिस इज व्हॉट आय लर्न टुडे. म्हणजे आजची 8 तारीख आहे ना, 8 तारीख आहे. येस, अजूनपर्यंत दिवस खतम झाला नाही. या आता वाजले किती, आता 2:30 वाजले आहेत. ओके, आणि हलकीशी शाळू आली आहे. ओके, आणि मला आता मी डिसाईड केलं होतं की माझं बॅडमिंटनचं स्टोरी ब्रेकडाऊन केली आहे. तर मी स्टोरी ब्रेकडाऊन केली काल रात्रीच केली मी. इट वॉज 27 शॉर्ट्स मी डिस्क्राईब केले पूर्ण म्हणजे काल रात्री मी बरेच 2 वाजेपर्यंत जागलो. त्यानंतर मी बॅडमिंटनचे सगळे प्रमोशनल व्हिडिओ बघितले, युट्यूबवरचे अवेलेबल आहे. त्याच्यातून मी पूर्ण स्टोरी ब्रेकडाऊन केली. म्हणजे मला कोणकोणत्या प्रकारे शॉर्ट्स हवे आहे, कशाप्रमाणे हवे आहे, कॅरेक्टर काय करत राहील, माझा कॅमेरा अँगल कशाप्रमाणे राहील, मी कुठून कोणतं मुवमेंट करेल, माझा ब्लॉकिंग कसं राहील. तर याची पूर्ण डिटेल मी पूर्ण लिहिलं आहे, काल रात्रीच लिहिलं आहे. ओके, मी डिसाईड केलं होतं आज सकाळी लिहिन बा, बट आज सकाळी एवढं ऊन होती की त्यामुळे बहुत प्रॉब्लेम झाला. बट आय चेक द वेदर फॉरकास्ट आणि त्यानंतर मला माहीत पडलं की आता 2:30 वाजेपासून ते टिल द एंड ऑफ द डे मोसम असाच राहणार आहे. पाऊस येणार आहे संध्याकाळी 7 वाजता. तर माझ्यापाशी वेळ आहे म्हणजे ऑलमोस्ट करीब 2 ते 7 म्हणजे ऑलमोस्ट 5 घंटे आहे. त्या 5 घंट्यामध्ये मी माझी शूटिंग होऊ शकते. यस, फारसं काही कठीण नाही आहे आणि लोकेशन पण असं फारसं दूर नाही आहे, घराजवळच आहे. कॅरेक्टर पण जवळच आहे आणि सगळे कॅरेक्टर म्हणजे माझे मित्रच आहे. यस, एक पिंटी आहे आणि एक बादल आहे. ओके, आणि अशा फारशा कठीण गोष्टी नाही. मोस्ट ऑफ द गोष्टी आपल्यापाशी आहे, आपण करू शकतो. सो यस, सो आता मी करतो. मला खूप जास्त एकदम तीव्र इच्छा होती की मी नाही काही डुप्लिकेट केलेले जे व्हिडिओ आहे ना हे मी लवकरात लवकर मी टाकू. कारण मनात बहुत इच्छा होती, असं एकदम तडतड करत होतं मी केव्हा अपलोड करू. सो माझ्याने राहणं नाही झालं तर मी आताच रेकॉर्ड करून ठेवला. संध्याकाळी मी वाटलं तर पुन्हा एक रेकॉर्ड करीन, कारण ऑफकोर्स अजून मी शूटिंग करत आहे तर त्याचा पण रेकॉर्ड करावं लागेल. आणि असं नाही आहे की डेली एक दिवस एका दिवशी रेकॉर्ड करणे, एका दिवशी फक्त एकच व्हिडिओ रेकॉर्ड करा. नो. अजून तुला असं वाटत असेल ना, तुला मनात खूप जास्त इच्छा असेल असं करायचं असेल, लेट्स डू दिस. येस, इंटरनेट आपला आहे, मोबाईल आपला आहे, रेकॉर्डिंग आपली आहे, युट्यूब आपला आहे. सो व्हाय नॉट? या जस्ट लाईक डू इट. इट्स रिअली अमेझिंग. येस, सो दिस इट. तुम्हाला कसा वाटलाय थोडंसं सांगा वगैरे मला. दिस इज द फर्स्ट टाइम आय डिड इट. थोडासा प्रॉब्लेम होता ऍक्च्युली. म्हणजे कसं मी पहिल्यांदा केलं तर मास्किंग मध्ये इतकं म्हणजे माझं मास्किंग एवढं क्लिअर नव्हतं. माझी जी काही मी रेश मारली होती ना ते एकदम सिम्पल लाईन मारली इथून ते इथपर्यंत. यस, आणि मी अगोदर ठरलो तर जास्त मुवमेंट नाही करायचे. म्हणजे लाईक हा एक कॅरेक्टर तो जास्त चेहरा म्हणजे चेअर वगैरे जास्त हालणार नाही, म्हणजे जेणेकरून त्याच्या फ्रेम मध्ये येणार नाही. आणि तो पण बंदा स्टेबल होता, म्हणजे तो पण बंदा म्हणजे तोही मीच होतो ना. सो मी पण ठरवलं की जास्त मुवमेंट करायचं नाही. मोस्ट ऑफ द मुवमेंट आहे ते जस्ट बोलण्याचीच मुवमेंट करायचे. दॅट्स इट. ऑडिओ सिंक्रोनायझेशन मला वाटलं थोडंसं मी क्लिअर केलं. यस, बट इट वॉज लाईक दॅट की हे एक प्रकारे बेसिक होतं. ओके, याला अजून चांगल्याने बनवता येते. ऑफकोर्स थोडीशी आपल्याला म्हणजे एका व्यक्तीची गरज लागत होती. म्हणजे कसं एका व्यक्तीची गरज म्हणजे कारण मी रेकॉर्ड करताना नाही का मी रेकॉर्ड करून राहिलाय माझाच आवाज. तर त्यामुळे मला माहित नाही की मी रिॲक्शन केव्हा द्यावं. आणि म्हणजे रेकॉर्ड दिल्यानंतर मग म्हणजे कसं की तू काय करत आहे, पॉज घेतला, त्या रेकॉर्ड केलं. आता मी हा पॉज किती वेळेसाठी आहे हे माहित नाही मला जेव्हा मी सांगतो तेव्हा. सो जर मी अति जसं सांगून राहिलो आहे तर मी बाकीच्या ऑडिओ सिंक्रोनायझेशनला ड्रॉप करत आहे किंवा अगोदरच्या फ्रेमला आउट करत आहे. सो याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन मध्ये थोडी गडबडी झाली ऑफकोर्स. बट दिस इज द बिगिनिंग. समजा जर एखादी व्यक्ती असतात किंवा एक प्रकारे असिस्टंट जर असता माझ्यासोबत तर मी त्याला एक प्रकारे स्क्रिप्ट दिली असती. असा तो स्क्रिप्ट देऊन तो मला म्हणला असता आणि त्यानंतर इकडल्या व्यक्तीवर तो समोर बसला असता, त्यावर तो बोलला असता, मी सांगितलं असतं आणि स्क्रिप्ट जर प्रॉपर लिहून असती ना तर खूप जबरदस्त झालं असतं. बट हे टेक्निकल गोष्टी आहे. हे बस माझा सांगण्याचा उद्देश आहे की अशाप्रमाणे होऊ शकते. या आणि कठीण नाही आहे, खूप इझी आहे, खूप पॉसिबल होऊ शकते. सो दिस इट. कसं वाटलं तुम्हाला सांगा आणि इट वॉज ग्रेट. थँक्यू.